आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र इतका शांतपणे परत आलाय म्हणजे ही काही मेली बिली नाही वाटत. शी काय चिंगट मुलगी आहे. काय काय झालं? अगं एवढं कुठलं आपलं नशीब रे होती. ती काही मेली नाहीये. जाऊ दे, नसेल मेली. हसही कुठे थांबणार आहे ती या घरात. लग्न करून जाणारच. सो आहे तिच्या कुली मग बघ. आहे नाटक सुरू कर. हो रेवती, ए रेवती, रेवती, अगं हे काय चाललंय सगळं. अगो मला तर काही कळेन असं झालंय ग. मला तर बाई सुमित आणि रोहितची इतकी काळजी वाटते ना ग. अगं रोहित रोहित रोहितची काळजी वाटते मला खूप. का काय झालंय आई? अगं आता काय व्हायचं राहिलंय. अगो त्या मूर्ख मेड बाई घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय आणि सुमित आणि रोहित रोहित भरडला जाणार ग. आणि सुमित तरी स्वतःच्या हक्काकरता भांडेल ग. पण रोहित बिचारा गरीब आहे ना ग. त्याचं कसं होणार. अगं लहान मुलगा पण आहे की यार. आणि सोहा सोहा त्याची बायको कसं ग होणार सगळ्यांचं. ह्या मला फार काळजी वाटते ग. रोहित बद्दल काय बोलतायत या दोघी जणी? हे काय बोलतेस आई तू? अगं काय चुकीचं बोलते मी. राजन आणि नंदिनी ज्या प्रकारे ह्या मेडवर प्रॉपर्टी उधळतायत ना, तर मला नाही वाटत की स्वतःच्या मुलांकरता ते काही ठेवतील म्हणून. आता तूच सांग, मेडला काय कोणी शेअर्स देतं का 5%? अगं यांनी दिले 5%. 5% शेअर्स दिले त्या गौरीला. हो गाई, त्या दिवशी नाही का माझ्या समोरच बोलले ते. आता मारे सुनसून करताय. ही मेड होतीच आधी मुलीसारखी. आता पुष्पाही त्यांना मुलासारखा वाटायला लागलाय. स्वतःच्या मुला सुनांना सोडलं वाऱ्यावर आणि ह्यांची मात्र ह्या राजनला काळजी. आई पण काय गौरीची परिस्थिती बघून थोडंफार दिलं असेल त्यांना. दया येते ना तिची. पुष्पाला कुठे काय दिलंय? अगं दिलं नाही म्हणजे देणार नाही असं नाही काही. अगं कंपनीत एखाद्या वेळेस मोठं पद देतील. उद्या त्यांना मुलं होतील, त्यांना पण देतील काहीतरी. नाहीतरी राजन स्वतःच्या मुलांपेक्षा इतरांवरच जीव ओवाळून टाकतो. अगं म्हणून तर सुमित आणि रोहित पेक्षा रुद्रचे जास्त लाड होतात. अगं पुष्पाला दत्तक घेतील ते नवरा बायको आणि स्वतःच्या मुलांना मात्र अनाथ करून टाकतील ग. अगं मग त्यांच्या बायका मुलांनी कुठे जायचं ग. मला फार काळजी वाटते ग त्यांची. नाही गाई, असं काही नाही होणार. सोहा, तू केव्हा आलीस? तू काही ऐकलं नाहीस ना? आईकडे लक्ष नको देऊ अगं. ती काहीही बोलत असते.
ठिणगी तर पडली. आता राजन घरी आले की सोहा. मला बोलवलंस? हा ये ना. अरे जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. अरे ऍक्च्युली खूप गडबड झाली आहे. आजीनी मुहूर्त काढलाय खरा पण पण काय? आणि लग्नाची तारीखही ठरली आहे. सॉरी मी तुला हे सगळं खूप अचानक सांगतोय. बोल रुद्र. पुष्पा मी तुझं लग्न नाही अटेंड करू शकत. मला अर्जंटली नॉर्थला जावं लागतंय. तिथे मेजर प्रॉब्लेम झालाय. मी खूप प्रयत्न केला मीटिंग कॅन्सल करायचा पण नाही मॅनेज होते त्यांच्याकडून. सो मला जावंच लागेल. हा पण तू लग्न वगैरे पोस्टपोन करायचा विचार करू नकोस. तारीख ठरली आहे. तुम्ही मस्त लग्न एन्जॉय करा. मेमोरेबल बनवा लग्न. आणि हा मी त्या वेडिंग प्लॅनरला पण सांगून ठेवलंय की माझ्या जिगरी मित्राचं लग्न आहे. ते नीटच झालं पाहिजे. मग त्याला हे का नाही सांगितलंस? माझ्या जिगरी मित्राच्या लग्नात मीच नसणार आहे म्हणून. अरे आता मला काय माहित होतं हा प्रॉब्लेम होणार आहे. सगळं अचानक घडलं यार. बट तू माझा विचार करू नकोस. तू लग्नावर कॉन्सन्ट्रेट कर. लग्न आहे यार तुझं. आणि पुष्पा ठरलेल्या दिवशी जर लग्न नाही झालं ना तर गौरीजींचा हिरमोड होईल. त्यांना दुखवू नकोस. अरे तू बघतोस ना त्या किती खुश आहेत. सो आता प्लॅन मध्ये नो चेंज. मी आल्यावर ऑर्गनाईज करूया ना मस्तपैकी रिसेप्शन पार्टी. मी ऑर्गनाईज करतो. मस्त ढोल ताशे सनई चौघडे. माझ्या समोर लग्नाचा ऍक्शन रिप्ले करू. येस. रुद्र किती करशील यार माझ्यासाठी? अरे हे काय तू इमोशनल झालास. डोळ्यात पाणी आहे तुझ्या. नाही चांगलं वाटत तुझ्या डोळ्यात पाणी. तुझ्या चेहऱ्यावर स्माइल चांगली वाटते. तू मित्र नाही जीव आहेस माझा. आणि तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत मी. आणि तुझं लग्न तुझ्या मनासारखं लावून देणं कर्तव्य आहे माझं. हा आता तुझ्या लग्नात नसेन मी पण आयुष्यभर आहे ना तुला छळायला. तयारीला लागा. आणि जरा जबाबदारीने वाग. कारण आता त्या दोघींची जबाबदारी आहे तुझ्यावर. पण रुद्र तुला सांगितलं ना तुझ्या डोळ्यात पाणी शोभून नाही दिसत म्हणून. बरं, ठीक आहे येईन मी थोडा वेळ लग्नाला. आता तरी खुश करशील ना लग्न माझ्यासाठी. रुद्र गुड.
तुझ्याही डोळ्यात पाणी चांगलं दिसत नाही रुद्र, पण तुला ते थांबवता येतं. असा कसा आहेस रे तू? तुझा सगळा आनंद माझ्या उंजळीत देऊन टाकलास. पण तुझ्या मनातलं प्रेम हे फक्त तुझं आहे रुद्र. गौरी, आधी तू इकडे ये. इकडे नंदाई, तुला स्वतःची काळजीच घेता येत नाही का? बस बरं इथे. मी मंदिरात पठणासाठी काय गेले, तेवढ्यात एवढं मोठं घडलं, त्याचा तुम्ही काही थांगपत्ताही लागू दिला नाहीत मला. आणि आता आता तू स्वयंपाकघरात कामं करतेस. हो नंदाई, तुम्हाला वाटतं तितकं काही झालेलं नाहीये. मी तुला काय सांगितलंय गौरी, तू ऐकणार नाहीयेस का माझं? आपण घरातली कामं करायला हवी ना. अगं हो, पण तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. आणि घरातली कामं करण्यासाठी मी आहे, श्वेता आहे. घरातली कामं करते म्हणून जरा बरं तरी वाटतंय. नुसतीच बसून राहिले ना तर अस्वस्थ होणार मला. अगं अरे हे काय, पेशंटच्या काळजीनं घरी आलो तर पेशंटच दारू उघडतोय. कमाल आहे. बघा ना तुम्ही, ती ऐकतच नाहीये माझं. पण मस्त फ्रेश दिसते. हा हे घ्या. अहो ऐकतच नाही ती. हो ना, गौरी जरा जगा वेगळीच आहे. खरंय, पण बरी आहे ना, हे महत्वाचं आहे. अहो ती बरी आहे, पण तिने विश्रांती घ्यायला हवी हे तिला बजावून सांगा तुम्ही. अहो लग्न तोंडावर आलंय, स्वतःला जपायला नको का तिनं? हो, हे मात्र खरंय बरं का गौरी. लग्नामध्ये तू आम्हाला अगदी ठणठणीत हवी आहे. नंदाई, मी जरा बाहेर जाऊन येतो. रुद्र थांब जरा. बरं झालं सगळे आहेत घरातले. मला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अरे पुष्पा दिसत नाहीये, त्याला बोलवतोस का जरा? राजन भाऊजी, ऑफिसमध्ये सांगितली तीच ना? हा हो, तेच आहे. अहो काय आहे बातमी? सांगतो, सगळं सांगतो. हा असा बंगल्याचा प्लॅन बनवलाय मी. नाही आहे छानच, पण हे घर आहे कोणासाठी? आपल्या गौरीसाठी आणि पुष्पासाठी. बघ, सांगितलं होतं ना मी तुला. आपली जी मेड रूम आहे ना, ती डिमॉलिश करून त्या ठिकाणी एक छान असा टुमुकदार बंगला बांधायचा आहे मला. अरे वा. अहो राजन सर, अहो पण हे कशाला? अगं कशाला म्हणजे काय? तू मुलगी आहेस ना आमची. आता मुलगी ही घरची आणि मुलगा ही घरचाच. मग करायला नको का एवढं? आता तुझी पाठवणी ही इथूनच होईल.
आणि गृहप्रवेशही. बाबा, हे अगदी बरं केलं था. आता माझी मैत्रीण माझ्याजवळच राहील. ओ हॅलो, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? श्वेता, आर यू मॅड? ही आणि मैत्रीण मेड आहे ती, मेड. तुम्ही सगळे ब्लाइंड आहात का? एका मेडवर एवढी उधळपट्टी करताय? सुहा, हा तुझा विषय नाहीये. रिअली राजनपा? अहो, तुमच्या रिअल मुलाची वाईफ आहे मी, तुमची रिअल सून. आता ही चीप मेड माझ्यापेक्षा जवळची झाली आहे तुम्हाला. तुम्ही काही म्हणा, बट आय वोंट लेट दिस हॅपन. सोहईनी तुम्हाला कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही का उगाच फाटे फोडताय? आणि तसंही राजन काका त्याच्या पैशातनं करणार आहे, तुमच्या नाही. येस, यू आर राईट. आता जे काही आहे ते सगळं या मेडचंच तर आहे. आणि असंही आता आमच्यासाठी उरणारच नाहीयेत काही पैसे. सगळे पैसे ह्या मेडवरच तर खर्च होणार आहेत. सुमित, बरं झालं वेळेवर आलास. तुझ्या आणि रोहितच्या हक्काची प्रॉपर्टी बघ कशी उधळली जाते. राजन पाय ह्या मेडसाठी बंगलो गिफ्ट करताय. आपल्या सगळ्यांना ह्या छोट्या छोट्या खोल्या आणि या मेडला हा बंगलो. काय? पाच 5% शेअर्स कमी पडले का बाबा? एक काम करा ना बाबा, या बंगलो शेजारी ना एक गोठा बांधा आणि मग सगळ्यांना त्या गोठ्यात ठेवा. सिरियसली बाबा, आम्ही खरंच तुमच्या पोटी जन्माला आलोय ना, की आम्हाला कुठून उचलून आणलं? सुमित, तू काय बोलतोस, तुला कळतंय का? मला कळतंय आई, पण ह्यांना कळत नाहीये. हे विसरलेत. ह्यांना पोटची पोरं सुद्धा आहेत, त्यांना आठवण करून दे. या मेडवर उधळपट्टी करतायत. हिला तर काही लाजच नाहीये. मिळतंय तेवढं सगळं घेत चालली. घर घ्यायची ऐपत नसेल ना माणसाची, तर लग्न करायचं नसतं. सुमित, तोंड सांभाळून बोल. या स्वतःच्या हक्कासाठी बोललं की वरतून आपल्यालाच ऐकून घ्यावं लागतं. इनफ इज इनफ. ह्या मेडसाठी मी घर बनवू देणार नाही. काही गरज नाहीये त्याची. वहिनी काय करताय? सुहाग, सुहाग, काय करताय तुम्ही? कोणी हक्क दिलाय तुम्हाला? आणि तुम्हाला काय कमी आहे? अच्छा, काही कमी नाहीये म्हणून आमच्या वाट्याच्या वाटत बसायचं का आम्ही? हे पुष्पा, तुझ्या मित्राला सांग ना,
पण आता तुला इतकं पुळका येत असेल ना तर स्वतःच्या वाट्याचं दे सगळं. मी माझ्या वाट्याचं नाही देऊ देणार. कसं सांगू तुम्हाला, त्यांना ऑलरेडी त्याच्या वाटचं मला दिलंय. खरं तर रुद्रने गौरीजींशी लग्न केलं तर गौरीजी याच घरात येतील सून म्हणून. मग कुठलाच प्रश्न उरणार नाही. मी तुझ्या वाट्याचं कोणी मागत नाहीये. प्लीज थांबा, भांडू नका. आम्हाला नकोय ते घर. राजन सर, प्लीज मला माफ करा. तुम्ही प्लीज आमच्यासाठी इतकं मोठं पाऊल नका उचलू. माझ्यामुळे या घरात वाद झालेले मला नाही आवडणार. आणि तसंही हे सगळं करून काय उपयोग. लग्नानंतर मी आणि पुष्पाजी इथून लांब जाणार आहोत असं ठरलंय आमचं. त्यामुळे आम्हाला काही नको.